शहरातील अवजड वाहतूक नागरिकांसाठी ठरती जीवघेणी। अवजड वाहतुकीला कुणाचा अभय? प्रेरणा प्रतिष्ठान आक्रमक। आशिष काळे यांचा घात का अपघात, याला जबाबदार कोण? धक्कादायक खुलासा। बहुचर्चित उड्डाणपुलावरील अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये। आशिष काळे यांच्या अपघाताची चौकशी करून अहिल्यानगर शहरातून होत असलेली अवजड वाहतुकीस प्रवेश बंद करावा, या मागणीसाठी आज प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले। दरम्यान अहिल्यानगर शहरात होत असलेली अवजड वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल देखील वैभव ढाकणे यांनी उपस्थित केलाय। तर आशिष काळे यांच्या अपघाताची चौकशी करावी आणि हा घात की अपघात, असा देखील प्रश्न प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय। आज आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शहरातून वारंवार सांगूनही या ठिकाणी जड वाहतूक केली जाते। त्या जड वाहतुकीवरती कुठलाही प्रशासनाचा आळा नाही आहे। एकदम बेशिस्त अशी जड वाहतूक आहे। एवढ्या चांगल्या प्रकारचा बाह्यवर रस्ता असताना देखील ते शहरातून कशासाठी या गाड्यांना सोडल्या जात आहे, यांच्याकडून कुठल्या प्रमाणात यांना हप्ते चालू आहेत का, या गोष्टीसाठी आम्ही वारंवार पत्र देऊनही पत्राचे फक्त ढिगारे या ठिकाणी या पोलीस प्रशासनाच्या दालनात पडतात, पण त्याच्यावरती कारवाई कुठल्याही प्रकारे होत नाही। आज आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। आमचा मित्र काळे आशिष काळे याचा दुर्दैवी या जड वाहतुकीच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे। त्याला न्याय मिळावा। जे कोणी कारणीभूत असतील कुठल्याही प्रकारे त्या उड्डाणपुलावरती शहराच्या त्या दोन्ही भागाने ज्या ठिकाणी चढतो कुठंच CCTVचं त्या ठिकाणी ॲक्सेस नाही आहे। म्हणजे पूर्ण प्रकारे हे NHI असेल, SP ऑफिस असेल, ह्या प्रशासन पूर्णपणे झोपलेलं आहे। यांना कुठल्याही प्रकारे फक्त हप्ते घेण्यात आणि काही घेण्यातच गुंग आहेत का, हे देखील बघणं गरजेचं आहे। आम्ही सर्व तरुण वर्ग हे प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलं आहे। 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। जर 7 दिवसात यांनी त्याच्यावरती कडक कारवाई केली नाही तर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण शहरामध्ये रस्त्याला चक्का जाम करून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत।